तर अशा पद्धतीने मी आळूवडे ना कापून घेतलेले आहे. आणि आपण कसं आळूवडीमध्ये ना खूप सारे लेयर्स होते ना, छोटे छोटे, खूप छोटे छोटे पानं होते. आणि आता उकडलेली जी नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर हो, तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून. तर गेल्या 9-10 वर्षांमध्ये पहिल्यांदा अळूची पानं इंडियन स्टोअरमध्ये मिळालेली आहे. तर नॉर्मली इथे जेवढे पण इंडियन ग्रॉसरी स्टोअरवाले आहे ना, व्हॉट्सअपमध्ये टाकतात का बघा ही भाजी आलेली आहे किंवा या वस्तू अवेलेबल झालेल्या आहे. जसं काल मला कळालं का अळूची पानं, अरबीची पानं पण म्हणतात त्याला, तर ती आलेली आहे. तर मला असं वाटत होतं कधी सकाळ होते आणि कधी मी घ्यायला जाते. असं मी जास्त आणलेलं आहे. पण ही जी अळूची पानं आहे ना, तर अशी म्हणजे एकदम अशी फ्रेश तर असेलच, पण इथल्या उन्हामुळे का काय माहिती नाही ती अशी होती आणि देठासहित होती एवढी. पण आपल्या इथे ना ही जी अळूची पानं आहे ना, तर त्याचे जे देठ आहे तुम्हाला माहिती आहे, जे डार्क ब्लॅक कलरचे किंवा एकदम असे कोकम कलरचे असतात. आणि कधी कधी ना अळूच्या पानांमध्ये कसं खाल्ल्यानंतर ना थोडीशी खास सुद्धा येते गळ्याला. तर मला अशी भीती वाटते, तर हे अळूच्या पानं खाल्ल्याच्या नंतर घशाला खाज यायला नको, होप सो. आणि हे जे पानं मी ना निवडून तर आणलेली आहे, पण आता ती तुम्हाला अशी कोमेजलेली दिसत असेल कारण की मला असं वाटतं उन्हामुळे किंवा जे अळूची पानं कसं ते घेऊन येतात ना, तर मग त्याच्यामुळे एकावर एक बॉक्स असेल तर त्यामुळे मग तशी झाली असेल. पण भरपूर प्रमाणात मी अळूची पानं आणलेली आहे. हे बघा, पण चांगली आहे ही अळूची पानं. जस्ट मी आता निवडून घेते, याला स्वच्छ धुवून घेते. आणि आपले इथे कसे छोटेच देठ असतात आणि त्याचे रोल असतात किंवा 4-4, 5-5 असे देठासहित अळूची पानं एकदम अशी मस्त कोवळी असतात. तशा टाईपची नाही मिळाली मला, अशी मिळालेली आहे बघा अळूची पानं. नाही तर तू म्हणणार कोमल तू एकदमच खराब आणली. नाही, खराब नाही आणली. तर बघा अशी आहे अळूची पानं. आणि याचं देठ आहे ना मी लावून बघते. मला माहिती आहे भरपूर जण सजेस्ट करतील मला का कोमल आळू कसं एक देठ जरी लावलं ना तर भरपूर ठिकाणी येतं. तर बघूया, अजून 2 महिने तर आहे उन्हाळ्याचे. एवढ्या 2 महिन्यात जर अळू आले तर चांगलीच गोष्ट आहे. तर आता हे जेवढे पण पानं आहे ना असे, याचे देठ एकदम छोटे छोटे मी कट करून घेते. आणि मस्त आज 2 रोल तरी होतील मला असं वाटतं. तर अळूचे मी वड्या बनवणार आहे. मला असं वाटतं गेल्या 1 वर्षात मागच्या वर्षी खाल्लं होतं मी, पण या वेळेस ना मी बनवणार आहे. आणि माझी अळूची वडी बनवण्याची जी पद्धत आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि परी तर खूपच एक्साइटेड आहे. मम्मी कधी बनवते, तू कधी बनवते? तिला असं कोथिंबीर वडी, अळू वडी आवडते खूप. तर मग तिला म्हटलं चल बनवायला सुरुवात करते. आणि आपल्याला कसं अळूची वडी बनवायची असेल ना थोडा वेळ लागतो आपल्याला. स्वच्छ धुवायची, त्याचे देठ थोडेसे लाटणाने असं सॉफ्ट करायचे. मग आपल्याला त्याचं जे मॅरिनेशन असतं थोडंसं डाळीचं पीठ वगैरे टाकून, मसाले टाकून, तर ते सगळं करायचं असतं. त्यामुळे मग मी लवकर सुरुवात करते जेणेकरून कसं पटकन होईल. आणि याच्यासोबत फक्त काय वरण भात पाहिजे आणि अळूची वडी, एवढं जरी असलं ना तरी पण एकदम सुख. तर त्याच्यामुळे मी ना खाण्यापेक्षा ना मला बनवण्याचाच एवढा आनंद होत आहे तर काय सांगू. आणि खरं तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ज्यांना स्वयंपाकाची आवड आहे ना तर त्या लोकांना अशा भाज्या, फ्रेश भाज्या बघितल्या ना तर त्याला खूप आनंद होतो. हे सगळेजण खूप रिलेट करते ज्यांना स्वयंपाक करण्याची आवड आहे. तर भरपूर जण मला म्हणतात अगं एवढं तू भाज्या बघितल्यावर तुला काय एवढा आनंद होतं ग. पण मी त्यांना हेच सांगते का तुम्हाला ना जर स्वयंपाक करण्याची आवड असेल ना तर मग तुम्ही अशा फ्रेश भाज्या बघतात, एवढी कोवळी भाजी बघतात ना, तर मग बाकीची शॉपिंग करण्यापेक्षा तुम्हाला ना ती भाज्यांची शॉपिंग करायला खूप आवडणार. तर मग मला त्या गोष्टी खूप आवडतात. तर मला असं छान वाटतं नाही का. आणि तुम्हाला तर मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते मला स्वयंपाक करायला खूप आवडतं, वेगवेगळे पदार्थ बनवायला खूप आवडतं. तर चला आता हे जे अळूची पानं आहे ना अगोदर ना स्वच्छ धुवून घेते, त्याचे देठ वगैरे कट करून घेते, म्हणजे मग मला बनवायला सोपं जाईल. त्याला मी विचारलंच होता काय एवढे असे पानं का झाले, तर म्हणे ट्रॅव्हलिंग मध्ये झाले. म्हटलं ठीक आहे. काय काय ते एकदमच कोवळी कोवळी पाने.
एकदम छोटी छोटी पाने आहे बघा. याचे देठ आहे ना ते असे मी लाटून घेते, म्हणजे आपल्याला कसं रोल करायला इझी जातं. त्याचं मिक्सचर कसं तयार करून घेतलं सांगते मी. तर इथे मी चिंच गुळाचं थोडं पाणी ॲड केलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे, डाळीचं पीठ, लसूण, आलं, हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला ना थोडे नॉर्मल मसाले टाकून घ्यायचे आहे, जसे का हळद, थोडं लाल मिरची पावडर, थोडी धने पावडर, थोडंसं गरम मसाला आणि एकदम थोडंसं पाणी टाकून मिक्स करून. लसूण, आलं, हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती ऑप्शनल आहे, पण मग ते टाकल्यामुळे कसं आलूवडी खरंच खूप छान होते. आणि चिंच याच्यासाठी का तुम्हाला माहिती आहे असं गळ्याला खाज वगैरे आली नाही पाहिजे, त्याच्यामुळे. आता हे पटकन जसं रोल लावतो आपण आलूच्या पानांना तसं लावून घेते मी. आणि याच्यामध्ये मीठ पण ॲड करायचं आहे मला, जसं आपण असं लावून घेतो तसं. मी आलूचे भरपूर पानं आणली होती, तुम्हाला दाखवलं, पण एकच मोठा असा रोल केलेला आहे मी. आणि थोडं जरी सगळ्यांनी खाल्लं ना तरी पण काय हरकत नाही, ॲटलिस्ट टेस्ट तरी करायला मिळणार. आणि त्याच्यामध्ये ना मी पानं निवडून आणलेली आहे, त्यामुळे मग एवढी झाली नाही तर एकदमच कोमजलेली होती. आणि मग काय पानं थोडी खराब पण झालेली होती, पण जी चांगली पानं होती ना तर मग मी चांगली निवडून आणले ते. पण काय हरकत नाही, आता नेक्स्ट टाईम त्यांना म्हटलं फ्रेश आणा, तुम्हाला आता जर अवेलेबल होतच आहे तर नेक्स्ट टाईम अजून फ्रेश आणा तुम्ही, म्हणजे मग मी जास्तीचे अजून घेता येईल. आणि मला असं वाटलं अरे मी एवढे गेले तिथे इंडियन स्टोअरला आणि एकदमच असं खूपच निवडून घेऊन यावं लागतंय, तर म्हटलं जाऊ दे आता काय बोलू शकतो. चला आता मी ना स्टीमर ठेवते, एका साईडला रोल मी स्टीम करून घेते साईड बाय साईड, लगेच वरण भात करायला सुरुवात करते. रोल हा जो आलूचा रोल आहे तो वाफून झालेला आहे, आता आपण ना कट करू. तर अशा पद्धतीने मी आळूवडे ना कापून घेतलेले आहे. आणि आपण कसं आळूवडेमध्ये ना खूप सारे लेयर्स होते ना, खूप छोटे पानं होते. आणि आता उकडलेली जी होती ना थोडीशी मी खाऊन बघितली का मला असं खवखवतं आहे का नाही. अगोदर मी चेक केलं तर जाणवत तर नाही आहे मला, कारण की परिबेलाने म्हणून खाण्या अगोदर म्हटलं पहिले टेस्ट करू, पण एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही पण असं करा, जेव्हा पण आळूवडी बनवणार ना तर जेव्हा उकडलेली असते ना थोडीशीने खाऊन बघा का खवखवतं आहे का. अगर नसेल खवखवत तर मग टेन्शन नाही. तर तेल गरम झालेलं आहे, एक करून आता आपण आळूवडी फ्राय करून घेऊ मीडियम गॅसवर. आणि क्रिस्पी करायचे आहे, एकदम फास्ट केलं तर मग ते जळून जातं आणि अशी टेस्ट नाही येत आळूवडीची. एकदम कुरकुरीत आळूवडी झालेली आहे, एकदम क्रिस्पी फ्राय केलेली आहे. मी दाखवते इथे, हे बघा एकदम भारी. आणि आम्ही बाहेर जेवण करणार आहोत, तुम्हाला दाखवते बघा. तुम्हाला असं वाटतं कोमल खूपच असं डार्क दिसते बघा, इथे तर अजून उजेडामध्ये दिसते, पण इतकी क्रिस्पी फ्राय झालेली आहे ना. आणि एकदम मीडियम ह्याच्यामध्ये. आणि वरती तीसुद्धा मी ना टाकलेली आहे, हे बघा. अशा पद्धतीने मस्त अशी मी आळूवडी बनवलेली आहे आणि इतक्या क्रिस्पी झाल्या आहेत ना, हे बघा. चला आता आळूवडी तर तुम्हाला दाखवली मी, आणि आता मी बाहेर घेऊन चालले. अक्षरशः तोंडात पाणी येतं, इतकी भारी झाली ना. फ्राय झाल्याच्या नंतर ना मी थोडीशी खाऊन बघितली म्हणजे कुरकुरीत झाली आहे का नाही. आणि जेव्हा आपल्याला क्रिस्पी फ्राय करायची असेल ना तर थोडासा असा ब्राऊन कलर येतो. तर काय कमेंट्स याच्या कोमल जाऊन टाकले का, काय नाही, ब्राऊन झालेली आहे ती आणि एकदम क्रिस्पी. आणि वरण चपाती पण आहे. जेवणाचा असा सेटअप झालेला आहे. वरण आहे, इथे आळूच्या वड्या, इथे मटकीची भाजी, भात आणि वरण तर दाखवलं तुम्ही. इथे आहे चपात्या, थोडा चिवडा, प्लेट्स आणि ग्लासेस. आणि हे जे आळूचे देठं आहे ना ते इथेच ठेवलेले आहे मी,
ते देठ कट करून मग आपल्याला लावायचे आहेत. ते बघूया, आले तर चांगलीच गोष्ट आहे. अजून एक गोष्ट सांगायची आहे, या सगळ्या वस्तू ज्या आणलेल्या आहे ना त्या परीने आणलेल्या आहे बाहेर. हे सगळं सेटअप परीने केलेलं आहे. ती म्हणते मम्मा तू सांगायचंच विसरून गेले. तर म्हटलं ठीक आहे सांगते. छान, तिनेच हे इन्फ्यूज वॉटर बनवलेलं आहे बरं. गुड जॉब परी. आळूवडी एकदम भारी झाली होती, एकदम क्रिस्पी. परी कशी झाली होती ग? एकदम भारी झाली होती. भारी झाली होती ना. सगळ्यांना खूप आवडले आणि महत्त्वाचं जास्त म्हणजे असे 4-4 पीसेस तरी आले सर्वांना आणि ते पण खाल्लं जात नव्हते. तर आता हे जे आळूचे जे देठ आहे तर हे मी वरती थोडे कट करते आणि हे जेवढे देठ आहे लावून बघते. आणि इथे या म्हणजे इथे कसं ऊन येतं जास्त आणि त्यामुळे मग आता भरपूर असे ना आपल्या झाडाला छोटे छोटे टॉमॅटोज आलेले आहे, मिरच्या आलेल्या आहे, वांगीचं झाड आहे तर त्याला फुलं आलेली आहे, शिमला मिरचीचं झाड आहे तर ते पण मोठं झालं त्याला पण फुलं आलेली आहे. एवढ्या 15-20 दिवसामध्ये भरपूर टॉमॅटोज येतील, मिरच्या येतील. तर हार्वेस्टिंग करायला तर खूप 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 एक्सायटेड आहे मी. आणि बघा मला आहे ना खूप जण म्हणायचे कोमल तू आळूचं जे देठ आहे लाव, भरपूर आळू येतील. पण इथे मिळतच नसायचं. आणि आळू कसं एक जरी देठ लावलं ना तरी पण खूप पसरतो तो, खूप आळूची पानं येतात नाही का. आपल्या इथं तर भरपूर ठिकाणी बघायला मिळतात आणि पावसाळ्यामध्ये स्पेशली. तर आळूची पानं मला अजून आठवतं फ्रेश असं मार्केट आमच्या इथं संडेचं असायचं ना, तर खूप आळूची पानं असं जेव्हा सीझन असतो ना, कोथिंबीरचा सीझन असो किंवा आळूच्या पानांचा सीझन असो ना, तर मग वड्या करायचो मस्त पावसामध्ये, इतकं भारी वाटायचं ना. तर आता इथे लावणार आहे मी, तर म्हणूनच या ठिकाणी बसले मी. या ठिकाणी ठेवले का म्हटलं बसल्या बसल्या ना ते सगळं चेक करून घेऊ आणि मग जमलं तर आपण लावून देऊ. आणि बघते आता स्पेस आहे का नाही, कारण की आता त्याच ठिकाणी स्ट्रॉबेरीजचे पण झाडं आहे, बेरीजचे रासबेरीजचे पण झाडं आहे आणि आपण जे लावलेले आहे ते सुद्धा झाडं आहेत. तर आता जागा करून आहे ना त्या ठिकाणी मला ते लावावं लागणार आणि चांगलं वाटतंय मला. चला काही ना काही आता तसं गार्डनिंग इथं माहिती का, जे पण आउट ऑफ कंट्री राहतात ना तर उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच गार्डनिंग करायला आवडतं. ज्यांना खूप जास्त आवड आहे उन्हाळी पदार्थ करायला तर ते उन्हाळी पदार्थसुद्धा करतात. मला उन्हाळी पदार्थ करायचे होते कारण की दही मिरची बनवली, फक्त सांडगे बनवले, त्याच्यानंतर काहीच बनवणं झालं नाही. कारण की ऊन एवढं डेंजर होतं ना तर ते घराच्या बाहेर निघणंसुद्धा ना इम्पॉसिबल होतं आणि ते बनवणं तर लांबचीच गोष्ट. तर एवढ्या कडक उन्हामध्ये मी विचार करते बनवलं असतं तर मी चक्कर येऊनच पडले असते, एवढं डेंजर खतरनाक ऊन होतं. पण बघूया जमलं तर मग मला ना चिप्स बनवायचे आहे ॲक्च्युली. परी किती दिवसांपासून म्हणते ना परी का मम्मा तू चिप्स कधी बनवणार आहे, चिप्स कधी बनवणार आहे. तिला म्हटलं अगं थांब, चांगलं ऊन वगैरे पडलं ना. आणि काय होतं एवढं असं आपण धावपळ असते ना, बिझी शेड्यूल असतं ना, तर त्यावेळेस ना आपल्याला असं वाटतं नको आता राहू दे नाही का. एवढीच कामं करता ना पूर्ण दिवस निघून जातो आणि त्याच्यामध्ये हे पण ॲटलिस्ट बाकीचं काही नाही झालं ना तरी पण मी ना बटाट्याचे चिप्स ना बनवायचं ट्राय करणार. कारण काय होतं उपवास वगैरे असेल ना तर त्यावेळेस कसं आपण खातो किंवा लहान मुलं पण खातात बाहेर बसल्या बसल्या. चला आता हे सगळं मी वेगवेगळं करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. तर हवेने हे झाड तर पडूनच गेलं, एवढं मोठं देठ असं. हे छोटे छोटे आहे ते लावते पण काही काही ना खूपच मोठे आहे तर ते कट करून घेते कारण की देठ इम्पॉर्टंट आहे नाही. आणि मला एक कमेंट पण आली होती कोमल आम्ही ना खूप आळू लावलेले आहेत, वेगवेगळ्या भाज्या लावलेल्या आहेत आणि ज्यांना अशा भाज्या वगैरे लावण्याची आवड आहे, गार्डनिंगची आवड आहे ना तर त्यांना अजून उत्साह येतो. समजा कोणी आता हार्वेस्टिंग केलेलं असेल किंवा काही झाडं लावत असेल तर असे गार्डनचे व्हिडिओ भरपूर जणांना आवडतात. मला असं वाटतं हे सगळेच यूज होतील नाही का. एवढी देठ आहे. जमलं तर मग याच्यामधल्या ना काही माझ्या मैत्रिणींना सुद्धा देईल मी लावायला. कारण की मग आहे 2-3 मैत्रिणी ना तर त्यांना सुद्धा हे देठ देता येईल मला. कारण की एवढे देठ लावून काय करणार आहे, 4-5 लावले तर भरपूर येतील नाही का. माझ्या मैत्रिणी आहे त्यांचं पण मोठं गार्डन आहे तर मग त्या सुद्धा गार्डनिंग करतात ना. कारण की आपण आळूचं फतफद माझं फेवरेट आहे, आळूचं फतफद मला खूप आवडतं. चला आता हे ना झालं माझं काम.
हे एका साईडला ठेवते. आता जमलं तर आता तर नाही जमणार, आता तर आहे ना खूपच लेट झालेले, 8 वाजलेले आहे. बघू उद्या जमलं तर उद्या करेल मी. हे आपलं प्लमचं झाड आता सकाळ संध्याकाळ तर पाणी देणं चालू आहे. तर थोडं वाढलेलं आहे हे झाड. आणलं होतं तेव्हा खूप एवढं मोठं नव्हतं, म्हणजे एवढं असं तरी वाढलं असेल. बघूया, होप सो पुढच्या वर्षी छान प्लम येतील. आणि जर मोठं झालं ना तर थोडं म्हणजे ही स्पेस आहे थोडी कवर होईल, चांगलं वाटणार. आणि हा स्पेस तर आम्ही ठेवलेलाच आहे तसा पण परिबेलाला खेळण्यासाठी. वरंदाचा व्हिडिओ दाखवला होता तेव्हा भरपूर जण म्हणत होते कोमल परिबेलाला खेळायला जागा ठेवायला पाहिजे होती. तर त्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी सांगितलं होतं त्यांना खेळण्यासाठी हे गार्डन आहे, परत त्यांचा प्ले एरिया वेगळा आहे, त्यांचे रूम्स आहे वेगवेगळे, तर भरपूर स्पेस आहे त्यांना खेळायला. पण मला असं वाटतं कधीतरी आहे ना आपण आपला स्वतःचा तरी विचार करायला पाहिजे. नेहमी आपण आपल्या मुलांचा विचार करतोच, पण कधी आपल्याला काय आवडतं ना तर आपल्या आवडीनुसार पण आहे ना काही गोष्टी केल्या पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे. आईवडील सगळंच आहे ना सगळेच आपल्या मुलांसाठी करत असतात. तर आम्ही आमच्या परिवारासाठी ना बेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना जे आवडतं ते सगळ्या गोष्टींची आम्ही काळजी घेतो. पण हे वरंदाचं आहे ना मनोजला आणि मला स्पेशली ना करायचं होतं. आमच्या आवडीनुसार आम्हाला वस्तू अरेंज करायच्या होत्या. आमच्या आवडीनुसार वस्तू सगळ्या घेऊन आम्हाला थोडंसं एन्जॉय करायचं होतं. ते वरंदा वगैरे सगळं सेट करून तसं तर सगळेच आम्ही रिलॅक्स करतो तिथे, पण आम्हाला आमच्या आवडीचं पाहिजे होतं म्हणून. आणि अजून एक मला सांगायचं आहे सर्वांना, आणि मला माहिती आहे तुम्हीसुद्धा खूप महिन्यांपासून एक्सायटेड आहात या गोष्टीसाठी. आणि मी सुद्धा उद्या येणार आहे आपला होम टूअर. तर त्यासाठी व्हिडिओ बघायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. छान असा व्हिडिओ शूट करण्याचा, एडिट करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यासाठी म्हटलं चला शेवटी सांगते मी, स्टार्टिंगला कसं कधी स्किप होतं म्हणून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.